Welcome to my channel. देशभरात 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. स्त्री म्हणजे नेमकं काय? तिचे अस्तित्व काय? आई, मुलगी, बहीण, पत्नी, प्रेयसी व मैत्रीण अशा निरनिराळ्या रूपात आपण स्त्रीला ओळखतो खरे, परंतु स्त्रीचे रूप एवढ्यापुरतेच मर्यादित नाही, तर या स्त्रीत्वाची व्याख्या याही पेक्षा अधिक मोठी आहे. पण आजही स्त्रीला अबला नारी समजले जाते, अशक्त व गौण मानले जाते. त्याचा वापर करू पाहतात. या समाजात आई जगदंबेला आदिमाया शक्ती देवी म्हणून पूजलेही जाते आणि दुसरीकडे त्याच देवीने रूप असलेल्या स्त्रीला मात्र भोग्य वस्तू व फक्त वापरण्याची वस्तू म्हणून समजले जाते. आपल्याला अशा प्रवृत्तींना हे पटवून द्यायचे आहे की स्त्री ही जर प्रेम आणि मायेपोटी सर्वस्व त्याग करू शकते, तर स्वतःच्या अस्मितेसाठी आणि अस्तित्वासाठी ती दुर्गेचा अवतारही धारण करू शकते. त्यामुळे आपल्याला या समाजातील लोकांची स्त्रीबद्दलची मते बदलण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्त्रीचा आदर सन्मान करणं हे प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. आई. आई म्हणजे देव पृथ्वीवरचा. आई म्हणजे साठा सुखाचा. आई म्हणजे मैत्रीण गोड. आई म्हणजे मायेची ओढ. आई म्हणजे प्रेमाची बाहुली. आई म्हणजे दयेची सावली. आई म्हणजे स्वतः उपाशी राहून आपल्याला भरवणारी. आई म्हणजे जीवाचं रान करून आपल्यासाठी राबणारी. आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी, जे कधी ओढून समजवणारी. आईचं बोट धरून चालायला शिकवणारी. आईच आपले अस्तित्व घडवणारी. ताई. बालपण पुरतं सरलं नव्हतं, काही कळण्याचं वय ते नव्हतं. अगदी सुखात होतो सारे, जेव्हा ताईचं लग्न ठरलं होतं. आदल्या दिवशी घरासमोर सुंदर मंडप टाकला होता. नंतर कळलं मला, लग्न नव्हे तो तर ताईचा सेंडॉफ होता. मोठा उत्साह त्या मंडपात सर्वांनी होता बघितला. मनाच्या मिलनाचा सोहळा रीतिरिवाजाने पार पडला. गोंधळ रुसव्या फुगव्याने जरी मंडप चकित झाला, अक्षदाच्या आशीर्वादाने प्रेमानं तो उजबळून गेला. पंक्ती उठल्या स्नेहाच्या, मैफली बसल्या मानाच्या. मंडप सर्वांसोबत जागला रात्री त्या नाच गाण्यांच्या. दुसऱ्या दिवशी वराडी गर्दी बरोबर घेऊन गेली ताईला. विरहासोबत सोडून गेली मोकळ्या मंडपात एकटं मला. ताई गेली सासरी आणि आठवणीने तिच्या मला आलं रडू. आठवले ते पायरीवर बसून खाल्लेले गुळ शेंगदाण्याचे लाडू. न्याहाळत राहिलो मंडपाच्या अर्धवट बुजलेल्या खड्ड्यात. ठेचकत राहिलो ताईच्या जुन्या आठवणींच्या खुणांना. नियतीचं ते वेगळं विधान मला तेव्हा समजलं होतं. ढसाढसा रडणं काय असतं ते पहिल्यांदा कळलं होतं. ताई आता अधूनमधून जुन्या घरी आवर्जून येते. परत जाताना रिकाम्या मंडपात मला एकट्याला सोडून जाते. आजी. आजी काय असते? लहान असताना पहिली मैत्रीण ती असते. कधी गोष्टींची पुस्तक ती असते. खेळण्याचे तंत्र ती असते. संस्काराचे मंत्र ती असते. प्रेमाचा गोड लाडू ती असते. मायेचा पाझर ती असते. हळूच कुशीत जाऊन बसायला मऊ कधी उशी ती असते. आशीर्वादाची पुंजी ती असते. कधी हळव्या मनाला समजून घेणारी सहानुभूती ती असते.
कडेवर घेऊन फिरणारी, लाड पुरवणारी म्हणजे आजी असते, म्हणजे आजी असते. मुलगी. दारासमोर अंगणामध्ये सुबक रांगोळी दिसावी. प्रत्येक घरात कमीत कमी एक तरी मुलगी असावी. मुलगी म्हणजे घरासाठी जीव की प्राण. तिला पाहून हरपून जातं सारं देहभान. मुलगी घरात असली म्हणजे घर कसं फुलून जातं. तिचं असणं घरासाठी चंदनाचा लेप होतं. का बरं तिचेच नाव 24 तास येते ओठी. त्याग, प्रेम, माया, काळजी शब्द फक्त तिच्यासाठी. आज सुकल्यासारखे दिसता, बाबा काही दुखतंय का, असा प्रश्न मुलगीच विचारते. काळजात काही टोचतंय का. आई वडिलांचं मन वाचण्याची भाषा कुठून शिकली ती. सारं दुःख कुशीत घेऊन इतरांसाठीच जगते ती. मुलगी करते चिवचिवाट म्हणून घर फुलून येतं. असो अथवा नसो काही, मन कसं भरून जातं. आई बाबांच्या म्हातारपणी मुलगीच त्यांची आई. घर कितीही मोठं असो, मुलीशिवाय श्रीमंती नाही. मुलींसाठी देवासमोर हात जोडून बसलं पाहिजे. प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळशीचं रोप असलं पाहिजे. मैत्रीण. एखादी मैत्रीण असावी, थोडं हसवणारी, थोडं रागवणारी, पण अचूक मार्ग दाखविणारी. एखादी मैत्रीण असावी, थोडं समजावणारी, थोडं समजून घेणारी, पण गोड शब्दात आपली चूक सांगणारी. एखादी मैत्रीण असावी, थोडी काळजी घेणारी, थोडे अश्रू पुसणारी, अश्रू पुसता पुसता लढण्याची हिंमत देणारी. एखादी मैत्रीण असावी, मनातील भावना जाणणारी, नजरेत नजर मिळवून अतूट विश्वास दाखविणारी. एखादी मैत्रीण असावी, साथ घातल्यावर धावत येणारी, तो प्रेमळ हात हातात घेऊन मैत्रीचे नाते जपणारी. मावशी. माय मरो मावशी जगो हे बोल ज्यांनी कोणी लिहिले. भाच्यांचे प्रेम सात्विक सुंदर त्यास मनोमनी जाणवले. आई पाजते दूध बाळाला, मावशी पाजे प्रेमामृत. प्रेम लाभणे मावशीचे हे बाळाचे पुनर्जन्मेचे सुकृत. ठेच लागता बाळाला, आई आठवण काढी बाळ गळा. कळ बाळाची पाहून अश्रू मावशीच्या नेत्री घळाघळा. माय मावशी एकरूप जणू, एक विचारी एक समान. देवानेच बनवले रूप हे, आईचे प्रतिबिंब लहान. माता नाही लाभली जगी जरी, मावशी राहावी निरंतर. हीच प्रार्थना मनोमनी, कधी न पडावे नात्यांमध्ये अंतर. मावशी मागे भाग्य भाचरा, प्रेम अखंड जपतसे मनी. सौख्य संपदा आयुष्यभर द्यावे, हीच विनंती ईश्वर चरणी. वहिनी. भरपूर स्वप्ने होती तिच्या उरात, पण स्वसुखाची आशा न धरता ती आली आमच्या घरात. ती येण्याआधी सर्व आम्ही बांधलेलो रक्ताच्या नात्याने, पण ती नाते जोडून आली वेद मंत्रांच्या वाटेने, आणि तोडून आली कैक तिचे निर्धार मागे. केवळ जपायला समाजाने बांधून दिलेले रेशमी धागे. आम्ही जरी एक रक्ताचे तरी विखुरलेले मोती, ती वेगळ्या रक्ताची तरी आम्हाला बांधत होती. एकच माळ हवी होती तिला, आणि सगळे मोती एकत्र. आम्हीच दुरावलेले आतून, विसरून एकपणाचे सूत्र. ती सहज आई बाबा दादा ताई अशा हाका मारत होती प्रत्येक नवीन नात्यात आपुलकीने शिरत. तिने एक लक्ष केले होते येणाऱ्या संकटांशी, कारण त्याचा थेट संबंध लागणार होता तिच्या पायगुणांशी. ती घेत होती सर्व झालेले तिच्यावरचे आरोप स्वीकारून, फक्त घर टिकावे या उद्देशाने मन मारून. ओंजळीत साठवत होती मिळालेले प्रेम थेंबभर.
खरंच वहिनी तू होतीस म्हणून टिकून राहिलं घर. नाव सुद्धा बदलून घेतलेस, नव्या घरात बावरलीस. राजकुमारी कुण्या घराची इथे दासी म्हणून वावरलीस. केवळ एकाची पत्नी या नात्याने आलेली तू. सून, नणंद, भावजाई, वहिनी ही रूपे कशी लागली फुटू. आता मागे लागलीस एक सखी हवी आहे म्हणून, पण तिला जमेल का ग तुझ्यासारखं जगायला इतरांसाठी जगून. प्रेयसी. अशी आहे माझी प्रेयसी, प्रेमाला प्रेम समजणारी. ती प्रेयसी आहे माझी, मी जसा आहे तसेच माझ्यावर प्रेम करणारी. खूपसूरत नसली तरी चार चौघात मला शोभून दिसणारी. शेर ए गजल नसली तरी माझी एक छानशी चारोळी. बागेतल्या फुलासारखी सुंदर नसली तरी पण अंगणातल्या तुळसेसारखी पवित्र हाय. नया दोर असला तरी नव्या जुन्यांची सांगड घालणारी, पण मनाने सुंदर नात्यांच्या नाजूक धाग्यांना हळूवार जपणारी. मी जसा आहे तसेच माझ्यावर प्रेम करणारी, अशी आहे माझी प्रेयसी. बायको. तिचं आपल्या आयुष्यात येणं किती किती सुखद असतं. या नात्याला श्वासाशिवाय दुसरं कुठलंच नाव नसतं. एका सुंदर क्षणी आपल्या घरामध्ये येते ती. तिचं अख्खं आयुष्यच आपल्याला भेट म्हणून देते ती. किती सहज बनवत जाते ती प्रत्येकाशी नातं. बघता बघता अनोळखी घर तिचंच बनून जातं. सुखामध्ये दुःखामध्ये तिचं सोबत असते ना. सगळं सहन करून ती तुमच्यासाठीच हसते ना. सकाळपासून रात्रीपर्यंत राबत असतात तिचे हात. सासू सासरे मुलं घर सतत असतं तिच्या मनात. चहा दूध नाश्ता डबे, अंघोळीला गरम पाणी, प्रत्येकाची करून कामे तिची मात्र मधाळवाणी. सगळ्यात शेवटी झोपते ती, सगळ्यांच्याही आधी उठून दिवसभर राबण्यासाठी. ताकद एवढी आणते कुठून. घरामधलं सगळं आवरून कामासाठी बाहेर पळते. घरामध्ये नसते तेव्हाच तिची खरी किंमत कळते. घर होतं अस्ताव्यस्त घरामध्ये नसते जेव्हा. तिच्या शिवाय व्हायचं कसं मनात आपसूक येतं तेव्हा. म्हणूनच ती परत येते घरामध्ये पदर खोचून. बोलून दाखवते मलाच ती वरती हे टोचून टोचून, की मी म्हणून टिकले दुसरी केव्हाच गेली असती पळून. माझं महत्व येत नाही अजून कसे तुम्हाला कळून. राग लोभ रुसवे फुगवे उनी दुनी मानपान, प्रत्येकाला घेते समजून जुळवून घेते किती छान. थकून भागून आल्यावरती हसून चहा देते आणून. दिवसभरांचे आपले कष्ट अलगदपणे घेते जाणून. आयुष्यभर उपयोगी पडतं नेहमी तिचंच संसारी धोरण. म्हणून प्रत्येक घरात सस्तं बायको नावाचं मखमलीत तोरण. ती आहे म्हणून आहे आपल्या घरादाराला किंमत. तिला विरोध करण्याची इथं कुणात आहे हिंमत. कुठून येतात आयुष्यात आपल्या इतक्यात समजूतदार मुली. उगाच नाही म्हणत घरोघरी मातीच्या चुली. क्षणाची ही साथ नव्हे 7 जन्माची सोबत असते. नवरा आयुष्यभर नवराच राहतो, नवरी मुलगी मात्र बायको बनते. नारी. आधीची ती. चूल आणि मूल विश्व तिचे होते, त्याच्या पलीकडे अस्तित्वच नव्हते. चौकटीत राहणं मान्य केले तिने, संसाराच्या रथाला जुंपून घेतलं हिने. सोसायच्या किती गर्भपणाच्या वेदना,
मुलगा नसेल तर मात्र तिला देतात यातना. आताची ती शिक्षित करून स्वतःला सक्षमतेने बनवले, आव्हाने सगळे स्वीकारून आयुष्य आपले घडवले. उंच भरारी तिने घेतली, निर्णय घ्यायला खंबीर झाली, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जबाबदाऱ्या पार पाडू लागली. नारी तुझ्या जीवनाची तूच आहे शिल्पकार, सगळ्यांचंच आयुष्याला तूच देई सुवर्णकार. मेहुणी. ठळक माझी मेहुणी, ठ परी ठळकातल्या, स्थूल आणि ठेणगी ळ परी ठळकातल्या, गोल आणि देखणी क परी ठळकातल्या. कडक माझी मेहुणी, वाघ बकरी चहा परी, वाघ माझी बायको, डोळा सदा माझ्यावरी. गुरकते डरकाळते पण मेहुणी जबरी खरी, लाख नखरे बायकोचे शांत चित्ते साहतो, मेहुणी येता घरा मी सभ्यतेने वागतो, आलिया भोगासी म्हणून बोल नशिबा लावतो. सासू. हे रत्न हिच्या पोटी कसं एक मोठं कोडं आहे, कारण तशी माझी सासू फार गोड आहे. ती शांत तर हा घुमा, ती माऊली थोर, घरादारा हा घोर. तिच्या शांततेला विचारांची जोड आहे, तशी माझी सासू फार गोड आहे. हिचं हसणं सनईचे सूर, यांचं रुसणं विस्त्या निखाऱ्यातला धूर. तिच्या हृदयात जरी माजलेलं काहूर आहे, तरी माझी सासू फार गोड आहे. हिची होते साऱ्यांसाठी तडफड, छोट्या छोट्या गोष्टींवरून यांची कडकड. तिच्याकडे मात्र या साऱ्यांची नामी तोड आहे, तशी माझी सासू फार गोड आहे. हेही जाणते मी, ती जात्यात मी सुपात आहे, आस्ते आस्ते हे पद माझ्याही पुढ्यात आहे. अहो तिचं कौतुक करण्यामागची हिस्त खरी गोम आहे, तशी माझी सासू फार गोड आहे. आत्या. स्त्रीची अनेक रूप, त्यातील एक आई, पण त्यातही असते ती कोणाची तरी आत्याबाई. आत्याबद्दल कोणी कधीच काही बोलत नाही, भावाच्या पाडसाला डोळे भरून तीही पाही. नामकरण सोहळ्यात तिची असते खूप घाई, पाळण्यात तहाण्याला ठेवणे बाडशाची गाणी ती गाई. तिच्या मनात असतो आपला वेगळा कप्पा, भाचरांच्या आवडत्या खाऊचा असतो वेगळाच डब्बा. कितीही मोठे झालो तरी तिचे प्रेम कमी होत नाही. आत्याबद्दल कोणी कधीच काही बोलत नाही. कधीही बोललो नसलो तरी तुझे प्रेम जाणतो, आत्या तुझ्यावर आम्ही तितकंच प्रेम करतो. नणंद. नटुनी थटुनी बसल्या नणंद भावजाय भगिनी जोशात, काहीतरी सांगावे वाटले पाहुणी तोरा त्यांच्या कानात. प्रत्येकीचा भाव वेगळा, फोटोचा मांडता सोहळा, देऊनी जणू आवळा, आठवणीचे काढती कुहळा. नाते विसरून परस्परांचे एकरूप होती मनात, नजर ठेवणी भिंगावरी जीव ओतती कॅमेरात. स्माईल 1 2 3 झाले क्षणात सारे फ्री, लाभले जणू आठवणीचे ट्री, विसरली साक्षात नजरेत श्री. आनंदाची आठवण हे सदैव प्रतिमेत बंदिस्त झाली, पहा कशी उमटली आठवणीने, गालावरती पाहुणे प्रेमाश्रू मागे खळी. काकी. काकांच्या मिशा पाहुणी काकू झाली पिशी, झोपताना दोघांच्या मध्ये ठेवली तिने उशी. उशी पाहुणी काका म्हणे, मी रात्र काढू कशी,
उशी आडुनी काका विचारी, मध्ये का ठेवली उशी? काल चुंबन देण्या ओठ दिले तर नाकात शिरली मिशी. कुशी बदलुनी काकाने रात्र काढली कशी बशी. पहाट होताच काकांनी पहिली काढली मिशी. चेहरा सुरेख आईण्यामध्ये दिसे बावन कशी. काकांना बिनमिशी पाहुनी काकू लाजली अशी. क्षणभर काकांना वाटले ही दिसे मधुबाला जशी. त्याग मिशीचा करुणी झाली संसाराची तिशी. परी अजुनी आठवे काकांना ती प्यारी मिशी. पुन्हा उचल खाल्ली मनाने काका वाढवी मिशी. रोज वाढती मिशी पाहुनी काकू होई पिशी. अरे धत्ते रे की म्हणून काका पाही आपली मिशी. दिवसा मागून दिवस चालले काका वाढवी मिशी. मिशा पाहुणी काकांच्या खुश झाली मणिमावशी. सकाळ संध्याकाळ बसे ती काकांच्या पायापाशी. मणीचे काकांवर प्रेम पाहुणी काकू हसली अशी की दुसऱ्याच दिवशी सकाळी काकांनी काढली मिशी. मामी. जर तुम्हाला मामीला भेटायचंय तर तुम्हाला कुठे जावं लागेल? मामाच्या गावाला. चला तर मग मामाच्या गावाला जाऊया. झुकू 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 अगीन गाडी, धुरांच्या रेगा हवेत काडी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीच्या पेठा, शोभा पाहून येऊया, मामाच्या गावाला जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. मामाची बायको गोरटी म्हणेल कुठली पोरटी, भाच्यांची नावे सांगूया, मामाच्या गावाला जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिखरण, गुलाब जामुन खाऊया, मामाच्या गावाला जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. मामा मोठा तालेवार, रेशीम घेईल 1000 वार, कोट विजारी घेऊया, मामाच्या गावाला जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. Please like and subscribe my channel. Visit my website komalahirrao.com. Thanks for watching.